आपल्या त्या श्रीमंतांचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही निघतो. परत एकदा शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाच्या वतीनं सर्वांचे या ठिकाणी स्वागत. आणि आता उतरूया.
अभिमान म्हणजे आपले महाविकास आघाडीचे यावेळी चौथ्यांदा सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेत गंभीरपणे पोहोचवण्यासाठी प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा. मतदान 2 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नाव विश्वासाचे सर्वांगीण विकासाचे चला म्हणूया रामकृष्ण हरी आणि बाजूला या ठिकाणी आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आम आदमी पार्टी व सर्व मित्र पक्षांचे उमेदवार श्री दीपकराव चव्हाण यांच्या महाराजीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. विशेष करून मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनीवर उपस्थित आहे. त्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आपण सर्वांच्या उपस्थितीमुळे ही महारॅली अत्यंत यशस्वी या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितच काही दिवसात 1 तारखेला मतदानाच्या माध्यमातून उमटणार आहेत. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आपल्याला कल्पना आहे की ही महारॅली शांतता ही महारॅली आपण हा प्रचाराचा शेवटचा टप्पा आणि अत्यंत यशस्वीपणे आपण ही महारॅली सर्वांनी मिळून यशस्वी केलेली आहे. या ठिकाणी मला आपल्या सर्वांना आता एकच सांगायचं आहे की प्रचार आता 6 वाजता अधिकृतरित्या जाहीर प्रचार हा संपणार आहे आणि आता आपण आपापल्या गावांमध्ये आपापल्या वॉर्डामध्ये आता त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची गरज आहे आणि आता कुठल्याही परिस्थितीत आपल्या वॉर्डातून आपल्या गावातून आता हलू नये आणि आपलं गाव आपला वॉर्ड आज हा ठिकाणी व्यवस्थितपणे मतदान करून घ्यायचं आहे. आपण अत्यंत सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारजी साहेब, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी, सर्वच मित्र पक्ष, त्या सर्वांच्या मुळे या ठिकाणी आपल्याला अभूतपूर्व यश नक्कीच प्राप्त झालेलं आहे. आता फक्त दीड दिवसाचा विषय आहे. हे 1.5 दिवस आपण व्यवस्थितपणे मतदानाच्या शेवटपर्यंत मतदान चांगल्या प्रकारे आपल्याला उमेदवाराला करून घेण्याच्या दृष्टीने कसोशीने आता प्रयत्न करायचे, सतर्क राहायचंय, आपल्या गावात सतर्क राहायचंय. सर्वात महत्वाचा हा विषय आहे. आपण आता आजची रात्र उद्याची रात्र मतदान होईपर्यंत डोळ्यात तेल घालून सतर्क त्या ठिकाणी राहायचंय आणि कुठल्याही परिस्थितीत कुठलाही गैरप्रकार आपल्या गावामध्ये वॉर्डामध्ये घडणार नाही याची प्रामुख्याने आपण काळजी घ्यायची आहे आणि ती आपण घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. दुसरा एक अत्यंत महत्वाचा विषय,
जोपर्यंत मतदान संपूर्ण संपत नाही, जे पोलिंग बूथ वरती असणार आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की जोपर्यंत संपूर्ण मतदान संपत नाही आणि 17 नंबरचा अर्ज आपण सही करून ताब्यात घेत नाही तोपर्यंत पोलिंग बूथ सोडायचं नाही. 17 नंबरचा अर्ज सही करून ताब्यात घेतल्यानंतरच त्या ठिकाणी मशीनवरती सही केल्यानंतरच पोलिंग बूथ सोडायचं. अजिबात पोलिंग बूथ सोडायची घाई करायची नाही. मी अधिक आपला वेळ घेत नाही. मलाही कल्पना आहे आणि विशेष करून आमच्या महिला भगिनींनी फार मोठी साथ या ठिकाणी मोठ्या संख्येने दिलेली आहे. म्हणून अधिक आपला वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व प्रमुख, त्यांचे सर्व कार्यकर्ते, श्री महेंद्र बेडके साहेब आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते, पवार साहेब देखील आहेत, शिवसेनेचे श्री नाळे साहेब, त्याचप्रमाणे अक्षय, त्यांचे सर्व कार्यकर्ते. अक्षयचा वाढदिवस आहे, त्याला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. सह्याद्री भैया देखील या ठिकाणी ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत. त्याचप्रमाणे करचे साहेब या ठिकाणी आहेत आणि सर्वच प्रमुख मंडळी, आम आदमीचे सोनवणे साहेब आहेत. सर्वच मंडळींचं मनापासून या ठिकाणी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल, आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतल्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. आणि आपल्याही सर्वांचे आपण ज्या ताकदीने त्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात आणि ताकदीनेच ही निवडणूक तुम्ही घेणार आहेत याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांचे आभार. आणि एकच जाता सांगतो, कुठेतरी सभा फलटण मध्ये तिकडे कृपाक्षी फिरकला, नाहीतर गर्दी आपली तिथं व्हायची. तेवढी जरा काळजी घ्या. आपल्या सर्वांचे आभार मानून ही रॅली यशस्वी केल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वच फलटणकरांचे, फलटण मधल्या सर्वांनीच अत्यंत चांगला उत्तम प्रतिसाद घराच्या बाहेर येऊन सुद्धा आपल्याला दिलेला आहे. त्या सर्व फलटणकरांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ही सांगता रॅली आपली संपली असं या ठिकाणी जाहीर करतो. आता कसोशीच आम्हाला लागावं ही विनंती. जोरात आता रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. दिल्लीला आवाज जायला पाहिजे. रामकृष्ण हरी. आभारी.